नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सगळे? नक्कीच तुम्ही मस्त आणि ठीक असणार। तर मित्रांनो, मी आता तुम्हाला आमच्या बागेत घेऊन जाणार आहे। बागेमध्ये कोकम झाडावरती तयार झालेत, ते काढण्यासाठी मी चाललो आहे। तर मी त्या ठिकाणी तुम्हाला पण घेऊन जाणार आहे दाखवायला की कोकम मी कसं काढतोय आणि किती मिळतील ते सगळं तुम्हाला आता इथे बघायला मिळणार आहे। त्याआधी इकडे आई वगैरे मळ्या साफ करतात, कारण हे शेवटचे दिवस आहे। आता पाऊस सुरू होणार आहे, आपल्याला इकडे वरती जायचं आहे। त्या ठिकाणी कोकमाचंच म्हणजे रातंब्याचं झाड आहे आणि ते तयार झालेले जे सगळे रातंबे आहेत ते मी काढणार आहे आणि काढताना ते तुम्हाला मी दाखवणार आहे। चला तर मित्रांनो, मी आता चाललोय वरती बागेमध्ये। माझ्यासोबत बाकी पण सगळेजण आलेत रातंबे गोळा करायला। मी वरती चढून हलवेन किंवा ते काठीने काढेन, बाकीचे जे आहे ते सगळे ते गोळा करायला आलेत। बघूया आता आपल्याला किती रातांबे मिळतात। चला आपण जाऊया रातांबीच्या झाडाकडे। तर मित्रांनो, मी आता आलो आहे इकडे कोकमाच्या झाडाकडे, म्हणजे रातंबीच्या झाडाचे ते इथे एक झाड आहे। बाकी ठिकाणी पण झाडं आहेत बरीचशी, पण या झाडावरचे सगळ्यात लवकर तयार होतात, लवकर पिकतात आणि ते पिकलेत पण, म्हणजे काढायला झालेत एवढे पिकलेत। बघा तुम्हाला इथे बघायला मिळतील, लाल लाल झालेत पूर्ण, हिरवे पण अजून आहेत त्याच्यावरती बरेचसे, पण बाकी झाडावरचे अजून तयार झाले नाहीत, पण या झाडावरचे पूर्ण तयार झालेत। म्हणून मी आता इथे या झाडावरचे पहिले काढायला इथे आलो आहे। तुम्हाला मी दाखवते झूम करून। आधी पहिलं बघा किती रातांबे या झाडावरती आहेत, खूप सारे आहेत, म्हणजे थोडे जवळचे आहेत ते मी हाताने काढणार आहे। त्याचा उपयोग असा आहे, म्हणजे कोकम सरबत करण्यासाठी जो रस काढावा लागतो त्यासाठी ते मी हाताने काढून घेणार आहे पहिले, म्हणजे फुटत नाहीत पडल्यानंतर। रातांबे काढण्यासाठी ईशान आणि अंश पण आले आणि त्यांची चढाओढ चालली आहे दोघांची काढण्यासाठी। त्यांना उचलून घेऊन अगदी रातांबे काढले जात आहेत। असो तर ते जे रातांबे हाताने काढणार ना, त्याचा सरबत करण्यासाठी उपयोग होतो, म्हणजे ते फुटत नाही ना वरतून पडल्यानंतर, म्हणून ते आधी मी हाताने काढणार आहे। आणि नंतर जे लांब असतील ते हलवून वगैरे किंवा काठीने जसे काढायला मिळेल तसे मी ते काढणार आहे। तर चला मित्रांनो, मी आता रातांबे काढायला सुरुवात करतो। तर मित्रांनो, मी झाडावरती चढून जेवढे हाताने येतील तेवढे हाताने काढले, ते वेगळे आम्ही गोळा केले
त्यानंतर जे हाताला येत नव्हते ते मी झाड हलवून वगैरे खाली पाडले, तुम्हाला इथे बघायला मिळतात. सर्वत्र लाल लाल झाले. खूप रातांबे पडले तिथे. सगळेजण गोळा करतायत. तर आता आम्ही टोपलीमध्ये गोळा करणार आणि मग ते घरी घेऊन जाणार. त्यामधले जे व्यवस्थित हाताने काढले त्याचे सरबत बनवण्यासाठी किंवा कोकम सरबत जो बनवतो आपण त्यासाठी वापरणार. आणि जे बाकीचे पडलेत वगैरे फुटलेत वगैरे त्यांचं सगळ्यांचं कोकम करायचं. तर मित्रांनो, आम्ही या कोकमाच्या झाडाला रातांबे पण म्हणतो, रातांब्याचं झाड पण म्हणतो. तुम्ही याला काय म्हणता मला नक्की कमेंट करून सांगा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.